चंद्रपूर जिल्ह्यात वाढता मानव वन्य प्राणी संघर्ष पुन्हा वाढीस लागू नये, वाघाच्या हल्ल्यात होणारे मृत्यू यावर प्रतिबंध यावा, यासाठी वाघ मानव संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित मागण्यांसह ताडोबाच्या कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहार डोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी म्हणून आज 5 मार्च पासून इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 5 वर्षात 200 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। त्यात मागील वर्षी 47 मृत्यू तर ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत 18 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या 10 वाघांना मागील 1 वर्षात जेरबंद करण्यात आले आहे। जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष शिगेला पोहोचला असताना अत्यंत महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये खाणीला वन्यजीव विषयक देण्यात आली, त्याचा विरोध पर्यावरणवादी संस्थेकडून करण्यात येत आहे। आज बंडू धोत्रे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनस्थळी नागरिकांनी भेट देत आपले समर्थन दिले। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तडोदी वन परिक्षेत्रामध्ये प्रस्तावित लोहार डोंगरी लोह खान प्रकल्प आणि याची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी यासाठी आज 5 मार्च पासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। कारण असं आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेकडील उत्तरेकडील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कॉरिडॉरमध्ये ही खाण प्रस्तावित असल्यामुळे या ठिकाणी वाघ मानव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। मागल्या 5 वर्षात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 47 मृत्यू हे 2025 या वर्षात झालेले आहे। त्यापैकी 18 मृत्यू फक्त ब्रह्मपुरी वन विभागातले आहे। आता चंद्रपूर जिल्ह्यात एवढा वाघ मानव संघर्ष तीव्र असताना या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने किंवा हा संघर्ष कमी होण्याच्या अनुषंगाने जे प्रयत्न आहे ते न करता या ठिकाणी जर खाण झाली हे मोठं धोकादायक होणार आहे।